आपण पुन्हा एकदा सुरेश काटेकडे जाऊया। सुरेश, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते। बाबा जाधव यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे। या सगळ्या दरम्यान आता काही रेल्वे प्रशासनाची मंडळी देखील या ठिकाणी पोहोचतोय असं आपल्याला समजतंय। काय नवीन अपडेट मिळतात? अमोल, ही आता एक अर्धा तासापूर्वी घडलेली घटना आहे। त्यामुळे जळगावकडील आरपीएफचे जवान असतील किंवा त्या ठिकाणचे लोहमार्ग पोलीस असतील, त्या स्टेशन मास्टर, हे सगळे जे कार्य हे आहेत अधिकारी, हे सगळे त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। काही पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत। मात्र किती लोक या बेंगलोर एक्सप्रेस खाली चिरडले गेलेले आहेत याची माहिती आपल्याला मिळू शकलेली नाही। मात्र प्रत्यक्षदर्शीने जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जवळ स्वतः त्यांनी काही व्हिडिओ काढलेले आहेत। त्यामध्ये 2 जण चिरडल्याची त्यांच्या व्हिडिओमध्ये ते सगळं काही झालेलं आहे। मात्र किती लोक होती, काय परिस्थिती आता सध्या त्या ठिकाणी सुरू आहे, ही माहिती आपल्याला मिळू शकली नाही। मात्र रेल्वे प्रशासन जे आहे ते त्या ठिकाणी आल्याची माहिती आपल्याला आता मिळत आहे। अमोल, सुरेश, या सगळ्यामध्ये बंगळुरू एक्सप्रेस जी होती ती विरुद्ध दिशेनं येत होती असं देखील समजतं आहे। आणि यामध्ये साधारणपणे गुलाबराव पाटील जे पालकमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याला 5 ते 6 जण चिरडले, पण नेमका आकडा अद्यापही समोर येऊ शकला नाही। त्यामुळे कदाचित हा आकडा वाढू शकतो। नक्कीच अमोल, खरं पाहिलं तर पुष्पक एक्सप्रेस ही निघालेली होती आणि त्याच्या समोरून बेंगलोर एक्सप्रेस येत होती। समोरासमोर गाड्या अशा झाल्या होत्या वेगवेगळ्या ट्रॅकवरती। मात्र आग लागली असं ज्यावेळेस काही प्रवाशांनी बोललं, त्यावेळेस त्या बोगीमध्ये असलेले प्रवासी जे आहेत चालू एक्सप्रेस मधून त्यांनी उड्या मारलेल्या आहेत आणि समोरून अचानक बेंगलोर एक्सप्रेस आली आणि त्याखाली हे चिरडले गेलेले आहेत। नेमकं किती प्रवासी असतील याचा अंदाज आपल्याला समजू शकलेला नाही। मात्र आकडा वाढण्याची शक्यता आहे। जसं गुलाबराव पाटील यांनी सांगितलेली माहिती आहे की 5 ते 6 जण आहेत, त्यामध्ये कदाचित जास्तही असू शकतात। कारण की अचानकच हे सगळं घडलेलं आहे। अचानकच प्रवाशांनी त्या बोगीमधून उड्या मारलेल्या आहेत आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते सैरावैरा धावत होते। मात्र अचानक समोरून येणारी जी बेंगलोर एक्सप्रेस होती तिच्या खाली हे चिरडले आहेत। त्यामुळे नेमका आकडा किती आहे हा समजू शकलेला नाहीये। मात्र हा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही। साधारणपणे किती वेळ झाला ही सगळी दुर्घटना घडून? अमोल, जवळपास 30 मिनिटापेक्षाही जास्त काळ झाल्याची माहिती आपल्याला मिळते। कारण की प्रत्यक्षदर्शी त्याच ठिकाणी होते, त्यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिलेली आहे। अर्धा तासापेक्षाही जास्त काळ आता होऊन गेलेला आहे आणि ती एक्सप्रेस त्या ठिकाणावरून निघाल्याची देखील आपल्याला आता प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे त्या ठिकाणी जे रेल्वे प्रशासन जमा आलेले आहेत किंवा पोलीस असतील, लोहमार्ग पोलीस असतील, आरपीएफ असतील, हे सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नेमकं आता किती जणांचा मृत्यू झालाय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। किती लोक त्या ठिकाणी चिरडले गेलेत हे आपल्याला कदाचित काही वेळामध्ये आपल्याला समजेल, कारण की त्या ठिकाणून गाड्या रवाना झाल्याची देखील आपल्याला प्राथमिक माहिती आपल्याला सध्या मिळत आहे। अमोल, तेव्हा सुरेश, खरं तर हा जो संपूर्ण ही जी मोठी दुर्घटना घडलेली आहे यामध्ये खरं तर दोन्ही एक्सप्रेस जरी रवाना झालेल्या असल्या तरी यामध्ये जो एक मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे आगीच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी या ठिकाणी उड्या मारलेल्या होत्या। पण ब्रेक लागल्याचं तुम्ही देखील सांगितलेलं होतं, यासोबतच जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी देखील सांगितलेलं होतं। पण केवळ ब्रेक मारल्यानंतर ठिणग्या उडाल्या, पण प्रत्यक्षात आग कुठेच लागली नव्हती। बरोबर आहे दीपक। जर पाहिलं तर जे प्रवासी दारामध्ये बसलेले होते बोगीच्या आणि त्या दरवाजामध्ये बसल्याच्या नंतर ब्रेक लागलं आणि त्या ठिकाणी काही आग निघल्याचं त्यांना दिसलं त्या ठिकाणी आणि त्यांनी त्या ठिकाणी आरडाओरडा केला। सुरेश, मी तुला थोडंसं थांबवतोय। जिल्हाधिकारी आपल्या सोबत आहेत, आयुष प्रसाद जिल्हाधिकारी या जळगावचे आपल्या सोबत आहेत। आयुष प्रसाद जी, काय नेमकं घडलेलं आहे जळगावमध्ये? 20 मिनिट पूर्वी अशी एक माहिती आपल्याला सेंट्रल रेल्वेच्या कंट्रोल रूम कडून प्राप्त झाली की जो कर्नाटक एक्सप्रेस आहे त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी एक अपघातात्मक घटना झाली, त्याच्यामध्ये 6 ते 8 लोक आयदर जखमी झाले या स्पॉटवर त्यांची मृत्यू झाली। इमिडिएटली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 108चे 8 ॲम्ब्युलन्सेस आपण ॲक्टिव्हेट केला आणि त्या स्पॉटवर पाठवले। आपले उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी पण जागेवर पोहोचलेले आहे। आपले पोलीसचे आला अधिकारी, एसपी, ॲडिशनल एसपी सगळे पोहोचलेले, मी पण निघालेलो आहे आणि याच्यामध्ये इमिडिएट आपण जे इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे ते आपण देत आहोत। आणि रेल्वे विभागाकडून पण जो काही मदत कार्यामध्ये रेल्वे विभागचे पण आला अधिकारी लागलेले आहे
आणि याच्यामध्ये इमिडिएटली जो काही मदत आपण करू शकतो आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. 3 हॉस्पिटल्सला आपण ऍक्टिव्हेट केलंय, ग्रामीण रुग्णालय आणि त्याच्यामध्ये खासगी रुग्णालय आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍक्टिव्हेट केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी कुठल्याही पेशंटला जो काही अडचण झाली असेल त्याला आपण मदत पोहोचवतो. मात्र आयुषजी, आगीच्या भीतीनं पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या आहेत. अनेक जण चिरडल्याचं बोललं जात आहे. साधारणपणे हा आकडा किती आहे, काही कळू शकलंय का? आतापर्यंत जो प्राथमिक माहिती आहे जागेवरून जो आपले प्रांत अधिकारी व इतरांच्याकडून जी सूचना मिळाली आहे ते 6 ते 8 ची आकडे आहे. परंतु त्याची अजून फायनल पुष्टी आतापर्यंत झालेली नाही आहे. परंतु काही वेळात होईल. परंतु आता आपला पूर्ण फोकस आहे की ज्या जखमी असेल त्याला आपण जो काही औषध उपचार देऊ शकतो, इमर्जन्सी रिस्पॉन्स त्या अनुषंगाने आपण इमिडिएटली काम करत आहोत. या ठिकाणी आता कोण कोण दाखल झालेलं आहे? जिल्हा प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन देखील या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय. रेल्वे प्रशासनासोबत तुमचं काही बोलणं झालंय का? रेल्वे प्रशासनकडूनही आपल्याला माहिती मिळाली होती की असं घटना घडलेला आहे. बिकॉज हे 2 रेल्वे स्टेशनच्या मध्यभागी घटना झालेली आहे. आणि रेल्वे प्रशासन पण पूर्ण काम करत आहे. जिल्हा प्रशासनकडून ऍडिशनल एसपी आणि आपले जे प्रांत अधिकारी आहेत ते ऑलरेडी जागेवर आहे आणि त्याचे हाताखाली काम करणारे भरपूर अधिकारी जागेवर आहे. आणि आपले अँब्युलन्सेस 108चे 8 अँब्युलन्सेस जागेवर आहे. आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम कडून इथून आपण सगळे कोऑर्डिनेट करत आहोत. 3 हॉस्पिटल्स ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे. आणि जो काही इमर्जन्सी रिस्पॉन्स असेल ते आपण या मास कॅज्युअल्टी इव्हेंटमध्ये एक्सटेंड करत आहोत. आयुषजी, ही जी घटना नेमकी कशामुळे घडली याबद्दलची काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचली? प्राथमिक वेळ आहे, त्याच्यामध्ये बोलता येणार नाही. मी आपल्याला जसे माहिती मिळाली आपल्याला अपडेट करतो. धन्यवाद. आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. तेव्हा जळगावमध्ये ही मोठी रेल्वेची दुर्घटना घडलेली आहे. आतापर्यंत जवळपास जे जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे त्यामध्ये साधारणपणे 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. परंतु हा नेमका आकडा अद्याप नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी काय नेमकं पुढे घडलेलं आहे हे आता थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे. आणि यानंतरचे आपण पुढचे अपडेट जाणून घेऊयात माझा सहकारी अमोलकडून. तर या क्षणाची मोठी बातमी आहे. जळगावमध्ये रेल्वे दुर्घटना झालेली आहे आणि आत्तापर्यंत काही वेळापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यानुसार 6 ते 8 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. अद्याप हा आकडा या आकड्याची पुष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने केलेली नाही. मात्र सध्या जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार 6 ते 8 जण या दुर्घटनेमध्ये दगावल्याचं कळत आहे. तर हा कसा अपघात झाला आपण बघूया. जळगावमधून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये आग लागली अशी चर्चा सुरू झाली. जळगाव परांडा स्थानकादरम्यान प्रवाशांनी ट्रेन थांबवली. आगीच्या भीतीनं काही प्रवाशांनी ट्रेनमधून ट्रॅकवर उड्या मारल्या. दुर्दैवानं समोरून येणाऱ्या म्हणजेच दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची या प्रवाशांना धडक बसली. बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय. हा आकडा नेमका किती आहे याची अद्याप कुठलीही पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र सध्या 6 ते 8 जणांचा मृत्यू झालेला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. काही वेळापूर्वीच गुलाबराव पाटील यांच्याशी एबीपी माझानी चर्चा केलेली होती. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया. कलेक्टरांशी बोलल्याप्रमाणे प्रांत अधिकारी आता 5-10 मिनिटांमध्ये तिथे पोहोचणार आहे. पण ह्या एक्सप्रेस समोर ही धडक झाल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहिती आहे. जोपर्यंत प्राथमिक दर्शनी तिथे कोणी पोहोचत नाही तोपर्यंत ही घटना कशी घडली हे सांगता येणार. आणि कोणी सांगताय की आग लागून, पण माझ्या माहितीप्रमाणे ही गाडी उभी होती असं कलेक्टरांचं म्हणणं आहे आणि हे क्रॉस करत होते असं म्हणणं आहे. पण अजूनही ते सत्य मानावं असं नाहीये. घटनास्थळी गेल्यानंतर लक्षात येणार आहे. जसजशी 15-20 मिनिटांमध्ये माहिती मिळेल मी आपल्याला लगेच कळवेल. उड्या मारल्याचं तर मला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की ही गाडी उभी होती आणि हे काही लोक रेल्वे पटरी क्रॉस करत होते असं त्यांचं म्हणणं आहे. अजून ते पक्क आहे असं मी जोपर्यंत ही प्राथमिक दर्शनी कळत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. कलेक्टरही 10 मिनिटात पोहोचताय आणि प्रांतही 10-15 मिनिटांमध्ये पोहोचताय. प्रशासनाची लोक पोहोचतायत 15-20 मिनिटांमध्ये. सगळं समजून जाईल आपल्याला तिथं. जाधव या प्रत्यक्षदर्शींशी सुद्धा आम्ही बातचीत केलेली होती. त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती आपण ऐकूया.
नेमकं असं घडलं का पुष्पक एक्सप्रेस मुंबईला चालली होती हं, आणि जळगाव स्टेशन सोडल्यानंतर परांडा स्टेशनच्या पहिला हं. गाडीने ब्रेक दाबल्यावर ते दोन घर्षण झाल्यावर थोडीशी चिंगड्या उडतात, आग निघते बघा ट्रेनच्या चाकामध्ये. हो 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 तर प्रवासी काहीतरी ते दरवाजात बसले होते काही प्रवासी, हो तर त्यांना वाटलं आग लागली. कोणता स्टेशन देखो त्यांना वाटलं अच्छा. आग लागली, त्याच्यामुळे ते असे बोलले आग लागली आग लागली. त्याच्यामुळे लोकांनी बाहेर उड्या घेतल्या. आता बाहेर अपोजिट साईडला उड्या घेतल्यावर समोरून बँगलोर एक्सप्रेस येत होती अच्छा आणि त्याच्या खाली काही लोक कापली गेली, म्हणजे चिरडली गेली बर असं. आता ते नक्की किती माहित नाही, पण काही ट्रेनच्या लोकांनी बघितले, जवळ असणारे लोक ते बोलतात अंदाजे 9 ते 10 लोक आहेत असे ते ट्रेनची लोक बघितले. तर मी स्वतः जाऊन बघितलं. साधारणपणे जाधवजी ही किती वेळापूर्वीची घटना आहे आणि ज्या वेळेला हा सगळा ब्रेक लागलेला होता तो ब्रेक नेमका का लावण्यात आला याबद्दल काही सांगितलं गेलं का किंवा बोललं गेलं का? एसीच्या मागे होतो, एकदम मागचा डबा होता माझा, लासून 5वा, आणि हा पुढे घटना घडलेली आहे. अच्छा हा साधारणपणे सगळ्या ज्या वेळेला हा ब्रेक लागला त्यावेळेला सगळ्या डब्यांमधल्या लोकांनी उड्या मारलेल्या होत्या? नाही, फक्त तिथेच ब्रेक, म्हणजे ते तो माणूस कोणतरी ओरडला, एखादा माणूस कोण ओरडला तर सांगता येणार नाही, कारण डबा फार पुढे होता आणि त्याच्यामुळे मग ते उड्या मारल्या लोकांनी फटाफट, जे दारद होते त्यांनी. तर जळगावच्या खासदार स्मिता वाघ सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत. स्मिताजी, अत्यंत मोठी दुर्घटना घडलेली आहे. आत्तापर्यंत काय काय माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे या दुर्घटनेबाबतची? होय होय ओके ओके ओके. हॅलो स्मिताजी, आमचा आवाज येतोय? हा बोला. नमस्कार. प्रश्न असा आहे की ही मोठी जी दुर्घटना घडलेली आहे होय. त्याची एक एक पैलू सध्या समोर येतोय. आतापर्यंत तुमच्यापर्यंत काय काय माहिती याची आलेली आहे? नाही, मी एका मीटिंग मध्ये बसले होते. मला जसं कळलं तसं मी पहिले डीआर मॅडमशी बोलले. डीआर मॅडम लगेच पथक एक रवाना केलेलं आहे. कलेक्टरशी बोलले. सगळे मेडिकल वगैरे सगळे टीम 8-10 टीम आपण त्या ठिकाणी रवाना केल्या आहे लगेच. आता दुर्घटना घडली याचं कारण फक्त मला एवढंच कळलंय की तिथं काहीतरी आग लागल्याचं काहीतरी अफवा झाली आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतनं उड्या मारल्या आणि समोरून दुसरी गाडी आल्यामुळे चिरडले गेलेले आहेत, अशी आता प्रथमदर्शनीची घटना आहे. मी आता स्पॉटवर जायला निघालेली, मी रस्त्यात आहे. निश्चित. स्मिताजी, काही वेळापूर्वीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी 6 ते 8 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती आहे असं म्हटलेलं आहे. अजून त्याची पुष्टी त्यांनी केलेली नाहीये. तुमच्यापर्यंत काही नवीन लेटेस्ट माहिती पोहोचते का याबाबत? 7-8 लोक त्यात चिरडली गेली असं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलंय. पण मी आता निघालेली आहे, स्पॉटवर जाण्यासाठी रस्त्यातच आहे. घटनास्थळी सध्या कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे याचा आपण आढावा घेतला असेल. काय नेमकं टीम घडतंय? लगेच रवाना केलेली आहे. आपण पथक पण रवाना केलेलं आहे. डीआर मॅडमने पण त्यांची टीम रवाना केलेली आहे. कलेक्टरने पण त्यांची एक टीम रवाना केलेली आहे. सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आता. कशा प्रकारे इथून पुढे आता हे बचाव कार्य सुरू असेल आणि आता घटनास्थळी नेमकं काय घडतंय याविषयी आपण काय सांगू शकाल? नाही, घटना असं मी सांगते ना, मी निघालेली आहे, मी रस्त्यात आहे. ऍक्च्युअली तिथं पोहोचल्यानंतर बाकीची परिस्थिती काय ती नक्की त्या ठिकाणी गेल्यावरच समजेल. पण जे समजलंय त्याच्यानुसार पटापट आम्ही सगळे फोन पण लावले आणि त्या पद्धतीने सगळ्या टीम त्या ठिकाणी रवाना केलेल्या आहेत. ठीक, धन्यवाद स्मिता वाघजी. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. घटनास्थळी सर्व सूचना दिलेल्या आहेत, मदत कार्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण हे पोहोचतो आहोत अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.